स्वागत करूया ग्रामविकास व पंचायत राज मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय आमदार जयकुमार गोरे। कारण राज्य शासनाच्या आदर्श गाव योजनेमधून किनगाव हे गाव मॉडेल झालेलं आहे। तसेच मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आमदार आणि खासदार साहेब यांचंही हार्दिक स्वागत। महाराष्ट्र राज्याचे मुख्य उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत। तसेच माननीय अतुलजी सावे साहेब, माननीय आमदार श्री संजयजी शिरसाट, श्री विक्रमजी काळे साहेब, माननीय श्री रमेशजी बोरनारे साहेब, माननीय गाला एक चांगली दिशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळाली। विकास मंत्री यांनी सांगितले की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते मराठवाड्यातून आपण या कामेरजींचं पाणी फाउंडेशन असन, नाम फाउंडेशन असन यातून झाली आणि पुन्हा एकदा ग्रामीण विकास आहे। त्यामुळे छोट्या मध्यम आणि मोठ्या सर्व पंचायतींना नवी दिशा यातून मिळणार आहे। तर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री। मान्य स्वरूप आहे शेळीपालन व्यवसायासाठी 1,50,000 रुपयाचा निधी या वैष्णवी महिला स्वयंसहायता गट किनगाव यासाठी 88,000च्या धनादेशाचं वाटप या ही सर्व आमची प्रातिनिधिक सूचना। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे लाभार्थी श्रीमती सुभद्रा आणि सक्षम करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे। आणि त्यासाठी साहेब आम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या प्रत्येक गोष्टीला बळ देण्याचं काम आपण केलं। मी फक्त योजना आपल्या समोर साहेब समृद्धी महामार्ग झाला आनंद आहे साहेब, मोठमोठे कामं झालं त्याचा आनंदच आहे। आमचं शहर हे एवढ्या झपाट्याने वाढत आहे त्याचा आम्हाला आनंदच आहे। त्यामुळे आता केवळ 1,500 रुपये नाही, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी बनवायचं आहे। लखपती दीदी, लखपती दीदी म्हणजे कोण? जी वर्षाला 1,00,000 रुपयापेक्षा जास्त पैसा कमावते। एका वर्षात नाही, दरवर्षी 1,00,000पेक्षा जास्त पैसा कमावते। मला सांगताना आनंद वाटतो आम्ही आतापर्यंत 25 लाख लखपती दीदी तयार केल्या आहेत, अजून 25 लाख यावर्षी तयार करणार आहोत। 1 कोटी माझ्या दीदींना, माझ्या बहिणींना लखपती दीदी करण्याचं लक्ष्य हे आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे।